नमस्कार सगळ्यांना. माननीय व्यासपीठ, आज आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री काका पाटील सर, माननीय श्री मंगल पाटील सर आणि श्री चिटणे सर आणि संध्या जोगल मॅडम, अजून त्यांचं आगमन व्हायचं आहे. आज आपण सुरमई श्याम हा कार्यक्रम इथे घेणार आहोत, हिंदी जुन्या गाण्यांचा. आज इथे गायक कलाकार म्हणून आहेत गीतांजली पाटील मॅडम, उर्मिला शर्मा मॅडम आणि आज आमच्या ग्रुपची पूर्ण जबाबदारी डुएटसाठी श्री कैलास मोहिते साहेब आणि दोन्ही व्यवस्थापक म्हणूनही तेच आहेत. तर मी सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज बऱ्याच दिवसातून श्वेता जाधव, गीतांजली पाटील, मी अजून जागृतीचं गाणं ऐकलेलं नाही, आज पहिल्यांदा ऐकलं, पण बऱ्याच दिवसांनी या ठिकाणी कार्यक्रम होतो त्यांचा. त्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो आमच्या संस्थेच्या वतीने. कारण सध्या त्यांचे कार्यक्रम दिग्लक्ष्मीला शाहूकारामध्येला असतात, पण शाहूकारामध्ये बरोबर इथं सुद्धा त्यांनी कार्यक्रम करावे अशा अपेक्षा व्यक्त करतो. कैलास मोहिते माझे मित्र आहेत आणि त्यांचं सुद्धा गाणं मला वाटतं मी ऐकलेलं नाही, आज पहिल्यांदा जातं ऐकतो. अतिशय चांगला योग आहे. सध्यामध्ये बघितलं तर कराओकेचे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी होत आहे आणि त्या गाण्याच्या माध्यमातून लोकांना जो आनंद मिळतो तो पण अतिशय महत्वाचा आहे. मला असं लक्षात आलं, म्हणजे आता एक 4 दिवसापूर्वी माझी शाळेची माझी विद्यार्थी रेणुका पुढे ही लाईव्ह बोलवलं होतं. सध्या मी कॅथलिक तिला बोलवलं. तर ही मिलिटरीच्या परीक्षेमध्ये 5 जण सगळ्या शेवटच्या राऊंडला 6 सेकंद डोळ्यामध्ये टॉर्च होतात मिलिटरीला भरती होण्यासाठी. आणि तिथं मात्र तिथे विद्यार्थ्यांना सांगत होती की मी मोबाईलचा स्क्रीन जास्त बघणं, टीव्हीचा स्क्रीन जास्त बघणं, याच्यामुळे माझी संधी ही नृत्यामध्ये फार एक्सपर्ट आहे. बाकीची गरिबी मुलगी जी जेव्हा आमच्या शाळेमध्ये आली, जेव्हा कुठल्या शाळेत प्रवेश मिळत होता त्यांना, ती तिची बहीण आणि भाऊ, ती बहीण आता जी आहे ती कॉम्प्युटरला आहे, भाऊ आहे तो सुद्धा महिंद्राला आहे. परंतु हिंदीने त्यांनी शिक्षण केलं, त्या शिक्षकाने आमच्या शाळेत त्यांची सुद्धा लक्षपूर्वक त्यांचे शिक्षण होते. तर माझ्या लक्षात आलं की हा जो स्क्रीन जो म्हणतो आपण, सिरियल असतील बाकी सगळं असतील, त्याच्यापेक्षा सुद्धा आपण अशा कार्यक्रमाला जाणं, आनंद घेणं ते फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा हिंदी गाण्यांनी समाजाला जोडण्याचं काम होतं, हे फार महत्वाचं आहे. मुकुंद फडके बाकीचं बोलतील पहिल्यांदा विषयावर, कारण त्याचा अभ्यास होता त्यांना सुद्धा आम्ही पण त्यांच्याकडे एवढाच होते नाही हिंदी गाण्याच्या संदर्भात. त्यामुळे त्यांनी सुद्धा त्यांनी शेता मला आणि गीतांजलीचं माझ्याकडे गाणे ऐकलेले, त्यांनी सुद्धा बहुतेक कैलास मोहिते आणि जान्हवी त्यांचे काही गाणे ऐकले नाही. आता कार्यक्रम नक्की फार सुंदर होईल. काका पाटील काय येत असतात, त्यांची दुसरी पहिली संगीता नेंद्रे त्यांच्याबरोबर, त्यांच्या मिसेस शाळेमध्ये शिक्षिका पण आहेत आणि त्यामुळं त्यांनी गाणी ऐकलेले आहेत. आम्हाला विशेषतः या गोष्टी गाणी आपल्या या सर्वांना आवडतात, त्यामुळे मी त्यांचं स्वागत करतो आणि मुकुंद फडकेला विनंती करतो की आपण त्या ठिकाणी बोलावं. नमस्कार. आज जी सुरमई श्याम आहे त्याच्याला आपण सर्व जमलो आहोत आणि सगळे गाणी ऐकणार आहोतच. पण पहिल्यांदा प्रथम नेहमीसारखे मी श्रीश्रामांचं अभिनंदन करतो की माझ्या मते मी बोलल्याप्रमाणे माझा 11वा कार्यक्रम असेल. मी ह्या व्यासपीठावर त्यांनी 11 पद्धतीचे कार्यक्रम घेतले, विविध प्रकारची गाणी झाली. आणि सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे आता सांगितलं श्वेता मॅडम आणि अजून दोघे गाणी मी ह्याच व्यासपीठावर ऐकलं होतं. खूप चांगला कार्यक्रम झाला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे सगळी
जुनी गाणी आहेत. मी मागे एकदा म्हटलं होतं फक्त एखादंच गाणं 2000 नंतरचं किंवा 1990 नंतरचं या कार्यक्रमामध्ये सादर केलं जातं. तर ज्या गाण्यांना 50, 60, 70, 80, 90 वर्षाचा इतिहास आहे ती गाणी या व्यासपीठावर या सुरमई शाम किंवा इतर कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकली जातात. ही खरंच खूप वेगळी गोष्ट आहे. कारण ही चिरतरुण गाणी आपल्याला आठवत नाही 5-6 वर्षापूर्वीचं गाणं कुठल्या पिक्चर गाजलाय 2000 कोटी गेले असतील पुष्पामध्ये. पुष्पामध्ये गाणं काही कुठल्या व्यासपीठावर वाजणार नाही. पुष्पामधलं गाणं कधीच अशा प्रकारे वाजणार नाही. कारण ती त्या काळातली गाणी ती आज आपण लता किशोर वगैरे अशा यांची म्हणणार होती. या सगळ्या गायकांचं वैशिष्ट्य होतं. लता मंगेशकरांचा नुकताच 6 तारखेला इथे कार्यक्रम झाला होता तेव्हा आपला तिसरा स्मृतिदिन झाला. तेव्हा लता मंगेशकरांबाबत एवढ्या वेगळ्या प्रकारची गाणी गायली तेव्हा मी त्यांचं वर्णन केलं तर 90सातली सगळी गाणी म्हणली. पण दीर्घकाळ लता मंगेशकर डिस्कोचं गाणं म्हणू शकत नाहीत असा त्यांच्यावर एक आक्षेप होता. पण डिस्को 82 नावाचं खुद्दारमध्ये पिक्चर मधलं खुद्दार चित्रपटातलं डिस्को 82 हे गाजलेलं गाणं लता मंगेशकरांनी म्हणलं हे तो मुद्दा खोडून टाकला. त्यानंतर आशा भोसले फक्त कॅबरे सॉन्ग किंवा असे सॉन्ग म्हणतील अशा प्रकारचं त्यांच्यावर शिक्का होता. पण जेव्हा उमराव जानमधली गाणी आली तेव्हा त्यासाठी आशा भोसले लता मंगेशकरांच्या पण पुढे गेले. उमराव जानमधलं गाणं रोज माझा अनुभवी रोज एकदा तरी ऐकतो कुठलं एक गाणं. उमराव जानमधली जे गाणी आहेत ऐकायला इजाजतमधली गाणी आहेत. इजाजतमधलं गाणी ते तुम्ही बघायला पाहिजे की कशा प्रकारचा आवाज वेगळा अशा गोष्टीला होता. किशोर कुमारला वाटायचं आपल्याला किशोर कुमारांचं होतं की ते उडत्या चालीतली गाणी पण आराधनातली गाणी असतील किंवा नंतरची काही गाणी असतील आंधीमधली गाणी असतील ती गाणी जर तुम्ही बघितली वेगळा किशोर कुमार तुमच्या समोर येतो. मोहम्मद रफी पडद्यावर कोण गातोय पडद्यावरचा नट कोण आहे याप्रमाणे आवाज बदलण्याचं काम मोहम्मद रफी करायचे. डोळे बंद करून तुम्ही मोहम्मद रफीचा आवाज ऐकला तर पडद्यावर राजेंद्र कुमार आहे का मनोज कुमार आहे का राज कपूर आहे का दिलीप कुमार हे तुम्हाला डोळे बंद करून मोहम्मद रफीचा आवाज सांगतो. मन्नाडे सारखा गायक आहे त्याला शास्त्रीय संगीतचं शिक्षण घेतलेलं होतं त्यामुळे वेगळ्या प्रकारचा आवाज लावला. मन्नाडेच्या कव्वाली आणि अनेक गोष्टी आज फेमस आहेत. जे जंजीर ज्या जंजीर चित्रपटांना अमिताभ बच्चनला नाव दिलं त्या जंजीर चित्रपटातली जी फेमस कव्वाली आहे यारी है या इमान मेरा वगैरे ती आजही ऐकली जाते. फ्रेंडशिप डेला ह्या गाण्याशिवाय पुढे चालत नाही. फ्रेंडशिप डेला हे गाणं तुम्हाला ऐकावंच लागतं. किंवा ओ मेरी दोहरा नवीसकडे गाणं आहे फक्त म्हणलं हे गाण्याशिवाय तुम्हाला वेगळं होऊच शकत नाही. किंवा मुकेश आहे मुकेशचा आवाज सुद्धा काही ठराविक लोकांसाठी असा होता. पण ज्या प्रकारे माझ्या आवडीच्या गाण्यामध्ये मुकेशचं एकमेव गाणं म्हणजे महिना बोलूंगा रोटी कपड्यावर मकान बदल किंवा नंतरच्या शोर मधलं एक गाणं एक प्यार का नगमा आहे. हे दोन्हीचं गाणी आपण बघितली तर मुकेशने केवढा वेगळा आवाज चांगला लावू शकत होते हे पण आपल्या लक्षात येतं. अनेक हे जे पूर्वीच्या काळातले सगळे गायक होऊन गेले तरी वेगळ्या प्रकारचं आपलं एक वैशिष्ट्य जपलं होतं म्हणून ती गाणी आज चिरतरुण आहेत. नीट बघा आपण म्हणतो जुनी गाणी म्हणत असताना आज आपण 2025 मध्ये नव्या शतकाचं पाऊस शतक आपण ओलांडलेलं आहे. म्हणजे आत्ताच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर आता जी 2000 साली जन्मलेली पिढी आहे त्याला आपण जनरेशन झेड म्हणतो. आता 2025 साली आज ह्या वर्षी जन्मलेला जनरेशन आहे जनरेशन झेड प्लस वगैरे म्हटलं जातं. त्याला माहित नसणार आहे काय मागं काय होतं. पण माझ्या पिढीला आमची जी जनरेशन काय ABCD असेल किंवा XYZ असेल त्या पिढीला मात्र हेच सगळं माहिती आहे. मोहम्मद रफी किशोर कुमार अशोक हे सगळे आहेत तेच आम्हाला माहिती आहेत. नव्या पिढीला जे गायक माहिती ते गुणी आहेत त्यांच्या गुणाबाबत शंका नाही. उदाहरणार्थ अरिजित सिंग खूप चांगला गायक आहे. श्रेया घोषाल असेल सुनिधी चौहान असेल खूप चांगले गायक आहेत त्यांचे सुद्धा गाणी गाजतात. पण ज्या गाण्यामध्ये आत्मा असतो किंवा तळमळ असते ती नाही. कारण आता हे टेक्नॉलॉजीमध्ये काय पूर्वी कसं होतं की दोन्ही गायक समोरासमोर रेकॉर्डिंग करायचे. आज काय होते समजा श्रेया आणि अरिजित सिंगचं गाणं आहे. श्रेया घोषाल आपलं गाणं गाऊन जाते कुठेतरी नंतर 2-3 दिवसानं अरिजित सिंग येतो त्याचा पाठ गातो मग ते एकत्र केलं जातं. अशामध्ये तुमच्या समोर नाहीत माणसं. अशा वेळी तुम्ही त्या गाण्यामध्ये आत्मा आणणार कसं. आठवते मला कंचन नावाची एक गायिका होती जी धर्मात्मामधली गाणी तिची जी गाजली होती जी गाणी गाजली होती आणि खूप नंतर सुद्धा गाणी गाजली. त्यांचा बबला तिचा नावाला बाबला जो कल्याण धाकटा भाऊ त्यांचा ऑर्केस्ट्रा होता. तो ऑर्केस्ट्रा सातारमध्ये आला होता तेव्हा भेट झाली होती. मी तेव्हा कंचनला विचारलं की मुकेश बरोबर गाणी म्हणते त्या धर्माच्या चित्रपटामध्ये काय वाटतं. तेव्हा कंचन 16-17 वर्षाची होती. मुकेश 50 पर्यंत पोहोचले होते. ती म्हणली मला घाम फुटला होता आम्हाला एकत्र गायचं होतं मला सुचेना काय करायचं. शेवटी रेकॉर्डिंग रूम मध्ये पडदा घातला
पडदा घातला, इकडं कंचन तिकडं मुकेश, आणि मग ते गाणं रेकॉर्ड झालं. मग ते गाणं जसं कमेंट आनंदीला पाहिजे तसं रेकॉर्ड झालं. कारण पण याचा अर्थ काय, तुम्ही तिथं रेकॉर्ड केलं त्या गाण्यामध्ये आत्मा येणार आहे, म्हणून ही इतकी वर्ष गाणी आपल्याला ऐकता येतात. आणि आता गाण्यांचे शब्द पण मागे या क्लासमध्ये सांगितलं माझ्या म्हणून की गाण्यांचे शब्द सुद्धा बदलत चालले. माझ्या आवडीचं आणखीन एक गाणं आहे ते अभिनव छोडकर समजवलं म्हणतात. त्याच्यामध्ये जो अर्जव आहे की ती नायिका सांगते, हे नायक सांगते जाऊ नको शेवटात थांब, पण हेच गाणं 30 वर्षांना कसं येते, रुक 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 अरे बाबा रुक धमकी वेगळाच तर बघ, त्या प्रकारची धमकी देणारं गाणं आहे. किंवा जेव्हा एक दुपट्ट्यावरची गाणी अनेक होती, दुपट्ट्यावरची गाणी अनेक होती, पण नंतरच्या कालावधीमध्ये तेरी पॅन्ट भी सेक्सी, तर पॅन्ट भी सेक्सी वगैरे अशा प्रकारची गाणी आहेत. कपडे झाले ह्या प्रकारची गाणी आहेत. किंवा चौधरी का चांद म्हणणार आपण, नंतर चांद पुराणा लागता है नावाची गाणी आहेत. म्हणजे जे लिरिसिस्ट आहेत त्यांची सुद्धा चव बदलत गेली. अर्थात जर गाणं चांगलं असेल किंवा लिखाण जर चांगलं असेल तर त्याला चाल देण्यासाठी संगीतकाराला पण हुरूप येतो, चांगले शब्द गाण्यासाठी गायकाला सुद्धा हुरूप येतो. ज्या प्रकारे अवघड शब्द असणारी गाणी लता मंगेशकरांनी गायली, ग्रेसचे शब्द आहेत, कवी ग्रेसचे, सुरेश भाटियाचे शब्द आहेत, त्याला चाल लावणं. ज्ञानेश्वरी त्या सगळ्या ओव्याला लता मंगेशकरांनी चाल लावली, म्हणजे गाणी म्हटलेली आहे हृदयनाथ मंगेशकरांनी त्याला चाल लावली. ज्ञानेश्वरी किती अवघड आहे तुम्हाला माहिती आहे, पण पसायदान सारखा एक ज्याच्यामध्ये कुठेही लिरिक आहे असं म्हणता येत, गीत असं म्हणता येत, त्या पसायदानाला सुद्धा चाल लावली हृदयनाथ मंगेशकरांनी, लता मंगेशकरांनी म्हणतात आजही तेच पसायदान सगळीकडे ऐकलं इतक्या वर्षानं. कारण ही गाणी म्हणत असताना तुम्हाला त्याच्यात आत्मा त्या गायकांनी ओळखलेला असतो. त्यामुळे आज जेव्हा ह्या सगळ्या गायकांची गाणी आपण ऐकणार आहोत त्यानिमित्तानं आपल्या सगळ्यांना पुनर्प्रत्याचा आनंद येणार आहे, जी माझ्या पिढीची असतील. आणि मी जरी माझं 65चा आहे, मी नेहमी म्हणतो 60 ते 70 मधली जी पिढी आहे तरी सगळं बघितलंय. तरी दिलीप कुमार बघितलाय, नंतर अमिताभ बघितलाय, शाहरुख खान बघितलाय, आता वरुण धवन आणि रणबीर कपूर पण बघितलं. रणबीर कपूर पण आवडतो, दिलीप कुमार पण आवडतो, अमिताभ तर आवडतो, कुलदैवतच. अमिताभ म्हणजे आमचं कुलदैवत त्या काळात. तर ह्या पद्धतीने बघायला तर सगळं आम्ही बघितलेलं आहे. आम्ही पत्र पाठवलेलं बघितलंय, आम्ही ईमेल सुद्धा करतो. आम्ही पूर्वी लँडलाईनवर तो वापरायचा खूप, आता आम्ही स्मार्टफोन पण त्याच OTT पण बघतो. आम्ही गर्दीत राधिका टॉकीजला त्रिशूलसाठी 3 तास आधी जाईल लावणारा मी आता 3 तास OTT वर एखादा पिक्चर पण बघतो. हे सुद्धा बदल म्हणजे आमच्या पिढीने ह्या पिढीनं सगळं स्वीकारलंय, पण नव्या पिढीनं मागचं अजून स्वीकारलेलं नाही. जर त्यांना बघितलं की आत्ताच जुनी गाणी म्हटलं की अरे सगळी तोड मुरडतात, तुम्ही एकदा ऐकून बघा. ज्या इतकी वर्ष ती ऐकली जात आहे, इतकी वर्षी सगळ्या कुठलाही ऑर्केस्ट्रा आता नवीन जो आहे, कुठल्याही ऑर्केस्ट्रामध्ये नवी गाणी लावली जातात. अजूनही तीच गाणी जी फेमस गाणी आहेत. आणि मी एकदा मुद्दाम संशोधन केलं की काही गाणी जी आहेत जुन्या काळातली हजारो गाण्यांपैकी काही गाणी प्रत्येक ऑर्केस्ट्रामध्ये वाजणारच आहे. प्रत्येक ऑर्केस्ट्रामध्ये वाजणारी गाणी आहेत. मधुबनी राधिका सारखं गाणं असेल किंवा अनेक गाणी ते त्या ऑर्केस्ट्राचं मस्ट असतं ते कोणत्याही प्रकारे. आणि नव्या ह्याच्यामध्ये मात्र नाही. पण आता या पिढीला काय झाले स्टेटस आहे. परवा मला वाटतं सौरी निगमचा पुण्याला कार्यक्रम झाला, स्टँडिंगचं तिकीट 4400 रुपये होतं स्टँडिंग. त्याचा कन्सर्ट वरून ऐकायचा 4400 होतं. कन्सर्ट मध्ये तो विशुद्ध पडला आणि अर्धवट राहिला. त्याआधी काहीतरी कोल्ड प्ले नावाचं एक आहे. कोल्ड प्लेचं तिकीट 25,000, 35,000, 50,000 असेल. कोल्ड प्ले मध्ये काहीतरी परदेशी गाणी ऐकायचं, पण मी ऐकायला गेलो त्या स्टेटस साठी ते फक्त. तुम्हाला काही कळत नाही तर काय चालेल, कोण काय आहे काही कळत नाही. पण परवा महाराष्ट्राच्या हास्यजत्राला हा विषय घेतला, मला खूप आवडला. त्या कोल्ड प्ले पेक्षा ओल्ड प्ले खूप महत्वाचा. ओल्ड प्ले म्हणजे जुन्या काळातली गाणी ती जास्त महत्वाची. त्याच्याकडे तुम्ही बघा, मग नाट्य संगीत असेल, चित्रपट संगीत असेल, इतर भावगीतं असतील. आजही अरुण दातेंच्या भावगीताशिवाय उद्याचं व्हॅलेंटाईन डे साजरा होत नाही. डाव मांडून भांडून मोडू नको या सगळं गाणं जे आहे ते व्हॅलेंटाईन डेचं स्पेशल ब्रेकअप सॉन्ग आहे. अनेकांचं आहे ते, म्हणजे असं ब्रेकअप सॉन्ग नंतरच्या कालावधीमध्ये कधी झालेलं नाही. बरोबर, अजूनही ती गाणी आपण ऐकतो. आजही भावगीत स्पेशलमध्ये ही सगळी गाणी ऐकली जातात आणि म्हणून ती आजरामर आहेत. त्या गायकांनी, संगीतकारांनी, गीतकारांनी त्या जीव ओतला, म्हणून ती चिर करून राहिली. आणि आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने ह्यापूर्वी काही गाणी निश्चित ऐकायला येतील असं वाटते. खूप चांगल्या कार्यक्रमाचं अशा प्रकारे नियोजन करत असल्याबद्दल श्री विश्रामांचं परत अभिनंदन. कैलास मोहिते आणि बाकी काही गायकांना पहिल्यांदाच आम्ही ऐकणार आहोत, त्यांनाही शुभेच्छा. धन्यवाद. सुरमईश्याम या कार्यक्रमाचं आयोजन श्वेता जाधव, शर्मा मॅडम, पाटील मॅडम यांनी केले.
फडके साहेबांनी आता भरपूर माहिती दिली अभ्यास करून आणि त्यांनी लता मंगेशकर आशा भोसलेपासून कांचनपर्यंत मला कांचन काही चांगले माहिती भरते तर ती इतक्या कमी वयात तिने एवढं चांगलं गाणं कसं गायलं असे होता मलाही जरा अभ्यास आहे पद्माकर पाटीलजी नंतर हे फडके वावरले फिल्मीवाला पद्माकर पाटीलजी लेख लिहिलं किंवा ऐकत चालेल हा इथं कार्यक्रम तुम्ही 10-11 वेळा आला मी पण तेवढ्याच वेळा असेल पण चिंतित साहेब तुम्हाला व्यासपीठ स्वतः मॅडम करून देतात तुम्ही आता मोठ्याकडे चाललाय म्हणजे शाहूकाला मंदिर परंतु तिथं एवढं ऑडियन्स जमणं सोपं नसतं कारण आता भरपूर करावं ग्रुप झाले परंतु तुम्ही तुमच्या साधेपणातनं त्या ग्रुपची निर्मिती केली आणि साधी माणसं सामान्य असली माणसं तुम्ही मनापासून गायचा प्रयत्न करता चांगलं गाता एवढं सोपं नाही गाणं म्हणणे फार अवघड गोष्ट आहे आपल्याला आपण नुसतेच कांसे नसतो आणि ते म्हणण्याचं किंवा त्याला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं त्याला प्रोत्साहन द्यायचं काम शिरीषराव करतात शिरीषरावनी उद्याच कार्यक्रम ठेवला माझ्या माहिती उद्या परवा म्हणजे त्यांनी अशी लढ लावली का कार्यक्रमाची भरपूर माहिती फडके साहेबांनी दिली माहिती माहीत नाही ज्ञानेश्वरीच्या एका ओळीवर PhD होती अशी ती ज्ञानेश्वरी काही काळात लता मंगेशकरांनी आनंद घन म्हणून संगीत दिलेलं आहे त्या स्वतःचं नाव असू नये यात हृदयनाथ मंगेशकर त्या काळचे तत्कालीन किती मोठा गायक संगीतकार होता हे आम्ही वाचलेलं किंवा पाहिलेलं आहे स्वतः हृदयनाथ मंगेशकरांच्या जवळ बसून मला एक कविता वाचायचा मला हे मिळालं भाग्य मिळालं होतं शाहूकाला आलं त्याच्या आमच्या प्रदीप बागलांनी कविता केली होती युवकांच्या मित्र समर्पित कार्यक्रम भेटला होता आणि मला ती वाचायला लावली होती तर हृदयनाथ मंगेशकरच्या शहरात असल्या माझ्या हात काप होते आणि तो माणूस त्याला थोडासा कलावून ते थोडेसे फिजिकल असतात फिजिकल तर चांगले असतात त्यांना ते आवडत नाही पण त्यांना असा कष्ट त्यांनी वेळ दिला 5 मिनिटं मी कविता वाचली सांगायचा यातला तात्पर्य असं आहे की संख्येवर कमी असतील स्वतः मॅडम होतो पण तुमचा कार्यक्रम तुम्ही सगळीकडे प्रसिद्ध आहात संपूर्ण सातारमध्ये कुठेही गेला तरी हे एक करावं चांगला ग्रुप आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही खरोखर चांगलं काम करताय त्यांनी सांगितलं 65 मी त्यांच्या अगोदरचा एखाद्या वर्षाचा आहे पण खरंच ही पिढी भाग्यवान आहे कारण सगळं माहिती आहे आणि जुन्या गाण्याचा ऑर्केस्ट्रा पूर्ण होत नाही अगदी पूर्ण ते बोलले व्यवस्थित बोलले कारण नव्या गाण्यात गाण्यासारखं स्टेजवर काहीच नाही लता मंगेशकर किशोर कुमार तुमच्या असलेला मोहम्मद रफी ही माणसं होणे नाही किंवा तुमचा असलेला मन्नाडे असेल तुमच्या असलेले महेंद्र कपूर देशभक्तीवर गीतं ही गाणी कुणालाही म्हणता येणार नाही ती गाणी त्यांनी म्हणून दाखवली आणि ह्या सगळ्यांचा अभ्यास पिंपरी साहेबांना सुरुवातीला कमी असेल परंतु नंतर एवढा झाला आहे की ते आता त्याच्या स्वतः तरी एकदा गायलेत पण इथं आणि त्यांनी मला पण गाण्यासाठी एकदा प्रोत्साहित केलं पण मला आपण घेतलं आपण मान लागलं तर लोक खाली आपण आपण चप्पल घेऊन पळून जातील लोक येतं काय आपण बोलायचं फक्त काम करून त्यामुळं प्रोत्साहन देणारा माणूस समाजात लागतो आणि चिपटी साहेब ह्याच गोष्टीत नाही सगळ्यात असलेल्या सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये श्रीचितनाचा मोलाचा वाटा आहे पण कसं आपल्याला माहिती आहे तुम्ही पत्रकार द्या मला माझी पुढची ओळख नाही परंतु निश्चितपणे एखादा असं व्यक्तिमत्व लागतं की जे कलाकारांच्या पाठीशी लागतं शेतात दादांकडे काय क्वालिटी क्वांटिटी आहे त्याच्यापेक्षा त्यांना गायला लावून त्यांची क्वालिटी क्वांटिटी निर्माण करायची हा प्रयत्न श्रीचित्र असून तो खरोखर वाखाण्यासारखा आहे त्यामुळे माझा परिचय नाही त्यामुळे ते पहिला लोक परंतु कमी लोक आली परंतु कार्यक्रम एक जरी प्रेक्षक असला त्यासमोर कार्यक्रम केला पाहिजे आणि आपण आपली कला आपल्याला जी साठवण आहे ती बाहेर काढली पाहिजे त्या निमित्तानं वस्ते गावाला प्रमुख पाहुणे म्हणून नेहमी बोलवतात चिटणीस साहेब वस्ते आमचा एवढा अभ्यास नाही परंतु आम्हाला बरं वाटतं की आपल्याला कोणतरी बोलवते दर्जेदार कार्यक्रमात वेगळे ठिकाणी कार्यक्रम बोलवतात परंतु संगीत हा इतका दर्जेदार विषय आहे इतर काय एखाद्या ठिकाणी जाऊन फिल्म कापणे फडके साहेब एखाद्या ठिकाणी जाऊन भाषण देणे एखाद्या ठिकाणी सरकार क्षेत्रात बोलणे म्हणतो संगीतावर बोलायला किती अभ्यास लागतो तुम्ही आता थोडक्यात पण एवढा परामर्श घेता तर सगळं असल्यामुळे तुम्हाला ते आग्रह लिहिणं किंवा बाकीच्या गोष्टी तुम्ही साथ देतो आमच्यासारख्या सामान्य माणसाला या गोष्टी एवढं माहीत नसतात परंतु गाण्याची आवड पहिल्यापासून आम्हाला असल्यामुळं आम्हाला सध्या त्या श्रीचिंतीसाठी आमचं कुठेतरी कसं ओळख असेल त्यामुळे ग्रंथमंच असो फडके साहेब किरीत असो की कायम मला प्रमुख म्हणून बोलवतो इतर कार्यक्रमाला असतो मी त्यांच्या येत असतो असेच कार्यक्रम चिंतीच्या पुढच्या काळात म्हणजे चालू राहून ह्या आपल्या गरीब भगिनी आहेत ह्यांना कायम साथ देत राहावं
आमची कुठं मदत लागली तर निश्चितपणे आम्ही त्यासाठी तुमच्या बाजूची जाऊ एवढंच या निमित्तानं मी माझे विचार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आता फार वेळ कॅबिनेट थोडा वेळात सुरुवात करू. दीपक प्रज्वलन करूयात. आणि सगळ्यात महत्त्वाचं छत्तीस सरांना मी धन्यवाद देईन. त्यांनी आम्हाला संधी दिली आणि सगळ्यांना देतात म्हणजे चित्रकला प्रदर्शन असेल किंवा खूप बऱ्याच गोष्टी इथं घडलेल्या आहेत. उद्या पुढची पिढी सुद्धा म्हणेल की चिटणीस काकाने मग त्या काळात उभं केलं. फार मोठी गोष्ट असते. म्हणणं वेगळं आणि प्रॅक्टिकली करणं वेगळं. ते प्रॅक्टिकली आम्हाला खूप सपोर्ट सगळ्यांचा आहे. सगळ्या सादरीकरण देतात. खूप वर्षापासून मी बघतोय आणि त्याचा अभिमान आहे आम्हाला सगळ्यांना सादर करायला. धन्यवाद. दीपक प्रज्वलन.